एसएससी जीडी भरती 2025 महाराष्ट्र दर्पा एसएससी जीडी भरतीचा नुकताच या ठिकाणी रिझल्ट लागलेला आहे आणि जेव्हा सुद्धा एसएससी जीडी भरतीचा रिझल्ट लागत असते तर स्कोअर कार्ड सुद्धा आपला येत असते, ज्यामध्ये आपल्याला टोटल या ठिकाणी किती मार्क भेटले, त्याचबरोबर नॉर्मलायझेशनचे आपले या ठिकाणी टोटल किती मार्क्स वाढले, तर हे काही सर्व आपलं जे स्कोअर कार्डमध्ये दाखवले जाते, जेणेकरून आपल्याला अंदाज लागते की एसएससी जीडी भरतीमध्ये आपल्याला किती मार्क्स या ठिकाणी पडले म्हणून। आणि भरपूर विद्यार्थ्यांचे वारंवार एकच कमेंट होती की सर एसएससी जीडी भरतीचा स्कोअर कार्ड कशा प्रकारे चेक करायचा, कधीपर्यंत हा येणार आहे, तर संपूर्ण माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे। त्याचबरोबर काही विद्यार्थ्यांचे असे सुद्धा कमेंट होते की सर या ठिकाणी लिस्टमध्ये नाव आहे, पुढील प्रोसेस यामध्ये कशा प्रकारे होणार आहे, तर संपूर्ण माहिती मी तुम्हाला पुढची सांगणार आहे। आणि बाकीचे जर आपण पाहिलं, बाकीचे यूट्यूब चॅनलवर काही जण म्हणते की 15 मार्क्स वाढले, नॉर्मलायझेशनमध्ये 16 मार्क्स वाढले, तर किती या ठिकाणी मार्क वाढतात, तर याबद्दल सुद्धा आपण बोलणार आहे। आणि मेन नॉर्मलायझेशन या ठिकाणी आपलं कशा प्रकारे आपल्याला चेक करायचे, त्याचबरोबर स्कोअर कार्ड आपल्याला कशा प्रकारे चेक करायचं आहे, लिंक कुठे आहे, तर हे संपूर्ण माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहे आणि पुढील प्रक्रिया सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे। तर आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझी नोकरी कॉर्नर यूट्यूब चॅनलवर मी गोपाल वानखडे तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। तर मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे। व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, जेणेकरून प्रत्येक भरतीचे अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल। जास्त करून एसएससी जीडी भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो आणि 10वी 12वी पास भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो। व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर सर्वांना एक रिक्वेस्ट आहे की तुम्हाला किती मार्क या ठिकाणी एसएससी जीडी मध्ये पडले हे नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा, जेणेकरून मला सुद्धा अंदाज लागणार आहे की सरासरी पोरांना या ठिकाणी किती मार्क पडलेले आहे। एसएससी जीडी भरतीचा या ठिकाणी नुकताच या ठिकाणी रिझल्ट लागलेला आहे, तर एसएससी जीडीचा जो रिझल्ट हा कितीपर्यंत या ठिकाणी गेलाय तर ते सर्वात अगोदर मी तुम्हाला सांगून देतो, जेणेकरून तुम्हाला सुद्धा एक अंदाज या ठिकाणी लागणार आहे। सर्व्हिसमॅनचा जनरल एरियाचा जो गेला हा 32 मार्कावर या ठिकाणी कटअप गेलेला आहे आणि ईडब्ल्यूएस कॅटेगरीचा 160 पैकी पुरुष उमेदवारांचा 85 वर कटअप गेलेला आणि 160 पैकी ओबीसी कॅटेगरीचा जो कटअप हा 90 वर गेलेला आहे आणि एससी कॅटेगरीचा पुरुष उमेदवारांचा जो कटअप 160 पैकी 88 वर या ठिकाणी गेलेला आहे आणि एसटी कॅटेगरीचा पुरुष उमेदवारांचा जो कटअप 160 पैकी 78 वर या ठिकाणी गेला आहे आणि यूआर कॅटेगरीचा जो कटअप 160 पैकी 91 वर या ठिकाणी गेला आहे आणि त्याचबरोबर ईडब्ल्यूएस कॅटेगरीचा नक्सल एरियाचा जो कटअप गेला पुरुष उमेदवारांचा 160 पैकी 40 मार्कावर गेला आहे। ओबीसी कॅटेगरीचा नक्सल एरियाचा 160 पैकी 63 वर या ठिकाणी कटअप गेला आणि एससी कॅटेगरीचा नक्सल एरियाचा पुरुष उमेदवारांचा 160 पैकी 53 वर कटअप गेला आहे। एसटी कॅटेगरीचा 160 पैकी 66 वर नक्सलचा गेला आणि यूआर कॅटेगरीचा 160 पैकी 65 वर या ठिकाणी कटअप गेला आणि महिला उमेदवारांचा जर आपण कटअप पाहिला तर एक सर्व्हिसमॅनचा 160 पैकी 42 वर गेला आहे। ईडब्ल्यूएस कॅटेगरीच्या महिला उमेदवारांचा 82 वर कटअप गेला आहे। ओबीसी कॅटेगरीच्या महिला उमेदवारांचा कटअप 87 वर गेला आहे। एससी कॅटेगरीच्या महिला उमेदवारांचा जो कटअप हा 88 वर या ठिकाणी गेला आहे। एसटी कॅटेगरीच्या महिला उमेदवारांचा कटअप 81 वर गेला आहे। यूआर कॅटेगरीच्या महिला उमेदवारांचा कटअप 89 वर या ठिकाणी गेला आणि ईडब्ल्यूएस कॅटेगरीचा नक्सल एरियाचा 160 पैकी 76 वर महिला उमेदवारांचा गेला। ओबीसी कॅटेगरी नक्सल एरिया 81 वर गेला। एससी कॅटेगरी नक्सल एरिया 80 पर्यंत गेला। एसटी कॅटेगरी नक्सल एरिया 81 गेला आणि यूआर कॅटेगरी 81 पर्यंत या ठिकाणी नक्सल एरियाचा गेलेला आहे। तर एवढा कटअप या ठिकाणी महाराष्ट्राचा गेला, एक लक्षात ठेवा आणि आपल्याला एक अंदाज या ठिकाणी लागला असेल की एसएससी जीडीचा महाराष्ट्राचा कटअप या ठिकाणी किती गेला आहे। तर आता एसएससी जीडी भरतीचा स्कोअर कार्ड कधीपर्यंत येणार आहे, तर मी तुम्हाला आता सांगून देतो एसएससी जीडी भरतीचा जो स्कोअर कार्ड हा कधी या ठिकाणी येऊ शकते, आजही येऊ शकते, उद्या येऊ शकते, परवा येऊ शकते, कारण की त्याची जे विद्यार्थी मित्रांनो लिंक या ठिकाणी आलेली आहे, ऍक्टिव्हेट झालेली आहे, एक लक्षात ठेवा। तर साईड थोडी या ठिकाणी डाऊन आहे स्टाफ सिलेक्शन कमिशनची, कारण की त्यावर जे सध्याच्या कंडिशनला जेव्हापासून रिझल्ट लागलाय भारतातील सर्वच विद्यार्थी त्या ठिकाणी चेक करत आहेत, तर त्यामुळे साईडवर त्या ठिकाणी लोड त्या ठिकाणी येऊन राहिला, त्यामुळे जे विद्यार्थी मित्रांनो ते खोलून न्यायला एक लक्षात ठेवा। आणि त्याचबरोबर एसएससीचे सुद्धा बरेच काही फॉर्म चालू आहे, एसएससी सीजीएलचे सुद्धा 14,000 जागांसाठी फॉर्म चालू आहे। त्याचबरोबर एसएससी सिलेक्शन पोस्ट फेज 13 मंत्रालयाचे सुद्धा जवळपास 2400 जागांसाठी या ठिकाणी फॉर्म भरण्यात आलो आहे। त्याचबरोबर स्टेनोग्राफर एसएससीचे हे सुद्धा या ठिकाणी फॉर्म भरण्यात आलो आहे। तर काही आता रिझल्ट सुद्धा लागत आहे, तर ह्या काही कारण आहे या ठिकाणी की सर्वच्या सर्व त्यावर वेबसाईटवर त्या ठिकाणी लोड आहे। तर आपल्याला एसएससी जीडी भरतीचा जो स्कोअर कार्ड हा लवकरच या ठिकाणी चेक करायला भेटणार आहे आणि लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे, तर त्या लिंकवर क्लिक करून आपण आपला स्कोअर कार्ड या ठिकाणी चेक करू शकता। पण आपण त्या लिंकवर क्लिक केल्यानंतर 20 जून 2025 अशा प्रकारे त्या ठिकाणी तारीख दाखवल्या जात आहे आणि टायमिंग त्या ठिकाणी दाखवल्या जात आहे, एक लक्षात ठेवा। तर हा साईडचा प्रॉब्लेम आहे, एक लक्षात ठेवा। तर लवकरच जे या ठिकाणी स्कोअर कार्ड सुद्धा आपल्याला पाहता येणार आहे। तर एसएससी जीडीचा स्कोअर कार्ड कशा प्रकारे असते तर ते मी तुम्हाला या ठिकाणी स्क्रीनवर दाखवून देतो, जेणेकरून आपल्याला एक अंदाज या ठिकाणी लागणार आहे। जो स्कोअर कार्ड असते तर यामध्ये आपलं वरता आपलं पूर्ण नाव दाखवलं जाते, त्याचबरोबर खाली आपलं रजिस्ट्रेशन नंबर झाला, आपलं पूर्ण नाव झालं, मदर नेम झालं, त्याचबरोबर आपली कॅटेगरी झालं, रोल नंबर झालं, फादर नेम झालं, जेंडर झालं, डेट ऑफ
ऑफ बर्थ झालं, हे काही असतं. आणि त्याच्या खाली जे डोमिशियलबद्दल माहिती राहते थोडीशी, स्टेट वगैरे, त्याचबरोबर त्याच्या खाली जे स्कोअर कम्प्युटर बेस एक्झामिनेशन हे सुद्धा राहते. तर त्या ठिकाणी दाखवते की आपल्याला या ठिकाणी किती मार्क्स आहे, NCC सर्टिफिकेटचे किती मार्क भेटले, रिझनिंगचे या ठिकाणी किती मार्क्स भेटले, त्याचबरोबर जनरल नॉलेजचे या ठिकाणी किती मार्क्स भेटले, गणिताचे किती मार्क्स भेटले, त्याचबरोबर इंग्रजी ग्रामरचे किती भेटले, त्याचबरोबर हिंदी व्याकरणचे किती भेटले. आणि हे सर्व धरून आपल्याला त्या ठिकाणी रॉ स्कोअर या ठिकाणी दाखवले जाते की हे धरून आपल्याला एवढे मार्क भेटलेले. आणि त्याच्याच बाजूला ज्या नॉर्मलायझेशनचे राहते की हे धरून आपले एवढे नॉर्मलायझेशनमध्ये वाढलेले आहे. ठीक आहे. आणि त्याच्याच बाजूने जे फायनल स्कोअर त्या ठिकाणी दाखवले जाते. हे काही नॉर्मलायझेशनच्या वेळेस जेव्हा स्कोअर कार्ड येते तर अशा प्रकारे आपले पूर्ण मार्क्स या ठिकाणी दाखवले जाते, जेणेकरून आपल्याला अंदाज लागते की आपल्याला या ठिकाणी टोटल किती मार्क आणि नॉर्मलायझेशनचे किती आपले या ठिकाणी वाढलेले आहेत. तर SSC GD भरतीचं जे स्कोअर कार्ड आहे हे कधी या ठिकाणी येऊ शकते लक्षात ठेवा. तर वेळोवेळी आपल्याला या ठिकाणी चेक करायचं. आणि मी ते लिंक सुद्धा या ठिकाणी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे, तर तुम्ही तिथून जाऊन चेक करू शकता वेळोवेळी. आणि जेव्हा सुद्धा या ठिकाणी स्कोअर कार्ड येणार आहे तर आपल्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून मी तुम्हाला सांगणारच आहे. आणि SSC GD मध्ये तर आपण पाहिलं तर बाकीचे काही यूट्यूब चॅनलवाले जे म्हणजे सांगत आहे की 16 मार्क वाढणार आहे, 15 मार्क्स वाढणार आहे, ह्या शिफ्टचे 10 मार्क्स वाढणार आहे. तर पहा विद्यार्थ्यांनो, कन्फर्म या ठिकाणी कोणालाही या ठिकाणी सांगता येत नाही. मग ते रोजगार विथ अंकितवाले सुद्धा असो, तर कोणीही या ठिकाणी म्हणजे कन्फर्म सांगू शकत नाही की आपले नॉर्मलायझेशनमध्ये किती वाढणार आहे म्हणून. ठीक आहे. तर आता या ठिकाणी नॉर्मलायझेशनचे मार्क वाढणारच आहे, स्कोअर कार्ड या ठिकाणी येणारच आहे. तर आपल्याला जे बाकीच्या गोष्टीवर या ठिकाणी लक्ष ठेवायचं नाही, एक लक्षात ठेवा. ठीक आहे. तर आपली प्रॅक्टिस या ठिकाणी आपल्याला चालू द्यायची आहे. तर नॉर्मलायझेशनमध्ये आता जेव्हा या ठिकाणी स्कोअर कार्ड येणार आहे त्यावेळेस आपल्याला कळणार आहे की नॉर्मलायझेशनमध्ये किती मार्क्स या ठिकाणी आपले वाढलेले आहे. तर आता SSC GD भरतीची पुढील प्रक्रिया जर पाहिलं, काय विद्यार्थ्यांना असं वाटून आलं की लिस्टमध्ये नाव आलं म्हणजे फायनल सिलेक्शन झालं, असं काही नाही. तर आता सध्या जे आपलं या ठिकाणी लिस्टमध्ये ज्यांचं सुद्धा नाव आलं असेल तर त्यांची जी पुढील प्रक्रिया असणार आहे तर त्यांना सर्वात अगोदर फिजिकलसाठी बोलावलं जाणार आहे. आणि फिजिकल जे असते आपल्या महाराष्ट्रामध्येच असते, नागपूर झालं, त्याचबरोबर पुणे झालं, मुंबई झालं, त्याचबरोबर नाशिक झालं, त्याचबरोबर लातूर झालं. तर ह्या काही जिल्ह्यामध्ये जे SSC GD भरतीचे फिजिकल असते या ठिकाणी बोलावले जाते. आणि या ठिकाणी पुरुष उमेदवारांसाठी 5 किलोमीटर रनिंग 24 मिनिटांमध्ये आणि 1600 मीटर रनिंग महिला उमेदवारांना 8.5 मिनिटांमध्ये अशा प्रकारे यामध्ये ग्राउंड असते. आणि ग्राउंड झाल्यानंतर आपलं त्या ठिकाणी मेडिकल घेतलं जाते. आणि मेडिकल झाल्यानंतर आपलं काही दिवसानं जे विद्यार्थी मित्रांनो रिझल्ट लागत असते. तर आता ग्राउंडचा जर आपण विचार केला तर इथून जवळपास 2 महिने या ठिकाणी लागणार आहे ग्राउंडसाठी. आणि त्यानंतर आपलं त्या ठिकाणी ग्राउंड होणार आहे, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होणार आहे, मेडिकल होणार आहे. हे सर्व प्रोसेस झाल्यानंतर जेव्हा फायनल लिस्टमध्ये नाव येणार आहे तेव्हा आपलं फायनल त्या ठिकाणी सिलेक्शन होणार आहे. अजून सुद्धा एक फायनल मेरिट लिस्ट या ठिकाणी लागणार आहे, लक्षात ठेवा. आणि SSC GD भरतीमध्ये आपण कटऑफचा जर विचार केला तर आता समजून जर तुम्हाला समजा 110 मार्क या ठिकाणी आणि तुम्ही या ठिकाणी CISF फर्स्ट चॉईस या ठिकाणी टाकला आणि CISFचा जो कडापा 110 वरच गेला तरच तुम्हाला CISF त्या ठिकाणी पोस्ट भेटणार. आणि जर समजा तुम्हाला 108 मार्कांनी तुम्ही UR कॅटेगरीच्या आणि CISFचा जो कडापा 110 वर गेला आणि तुम्ही फर्स्ट चॉईस CISF दिली तर तुम्हाला CISF पोस्ट नाही भेटणार आहे, तर तुम्हाला BSFच भेटणार आहे. अशी संपूर्ण प्रोसेस आहे SSC GD भरतीची. तर आपलं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, वेळोवेळी अपडेट देत राहणार. आजच्यासाठी इथंच थांबतो, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय